प्रश्न पहिला, प्रसिद्ध नाबाक लेबर उत्सव कोणत्या राज्याशी संबंधित आहे? ए. महाराष्ट्र, बी. मध्य प्रदेश, सी. राजस्थान, डी. ओडिसा. बरोबर उत्तर आहे डी. ओडिसा. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मंदिराला ब्लॅक पॅगोडा म्हणतात? ए. लिंगराज मंदिर, बी. सूर्य मंदिर, सी. मीनाक्षी मंदिर, डी. जगन्नाथ मंदिर. बरोबर उत्तर आहे बी. सूर्य मंदिर. पुढचा प्रश्न, काळा घोडा हा कला महोत्सव कोणत्या शहराशी संबंधित आहे? ए. पुणे, बी. कोची, सी. मुंबई, डी. म्हैसूर. बरोबर उत्तर आहे सी. मुंबई. पुढचा प्रश्न, दिव्यांचा सण हनुक्का कोणत्या धर्माशी संबंधित आहे? ए. झोरोस्ट्रियन, बी. बौद्ध, सी. कन्फ्युशियस, डी. ज्यू. बरोबर उत्तर आहे डी. ज्यू. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाला बंगालची ग्रेटा गार्बो म्हणून ओळखले जाते? ए. आरती देवी, बी. सुचित्रा सेन, सी. भारती शिरोडकर, डी. कानन देवी. बरोबर उत्तर आहे बी. सुचित्रा सेन. पुढचा प्रश्न, कोणता समुदाय थायपुसम सण साजरा करतो? ए. तेलुगू, बी. मल्याळम, सी. तमिळ, डी. मराठी. बरोबर उत्तर आहे सी. तमिळ. पुढचा प्रश्न, फ्लेमिंगो महोत्सव कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ए. कर्नाटक, बी. आंध्र प्रदेश, सी. बिहार, डी. केरळ. बरोबर उत्तर आहे बी. आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न, वेद समाजाची स्थापना कोणी केली? ए. स्वामी दयानंद सरस्वती, बी. राजा राममोहन राय, सी. स्वामी विवेकानंद, डी. केशवचंद्र सेन. बरोबर उत्तर आहे डी. केशवचंद्र सेन. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाची स्थापना कोणी केली? ए. नामदेव, बी. तुकाराम, सी. ज्ञानेश्वर, डी. विसोबा खेचर. बरोबर उत्तर आहे सी. संत ज्ञानेश्वर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते संत चांभारकाम करत होते? ए. सूरदास, बी. तुलसीदास, सी. मलुकदास, डी. रैदास. बरोबर उत्तर आहे डी. रैदास. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चोळ काळातील सर्वात प्रसिद्ध शिल्प कोणतं आहे? हे नटराज, बी. मुरुगन, सी. विष्णू, डी. व्यंकटेश्वर. बरोबर उत्तर आहे ए. नटराज. पुढचा प्रश्न, महाबलीपुरम येथे पॅगोडा कोणी बांधले? ए. पल्लव, बी. चालुक्य, सी. चेरा, डी. चोळ. बरोबर उत्तर आहे ए. पल्लव. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता तमिळ व्याकरण ग्रंथ आहे? ए. सिलपिड्डीकरम, बी. पट्टुपट्टू, सी. तोल्कापियम, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे सी. तोल्कापियम. पुढचा प्रश्न, कोणता वेद अर्धा गद्य आणि अर्धा पद्य आहे? ए. सामवेद, बी. ऋग्वेद, सी. अथर्ववेद, डी. यजुर्वेद. बरोबर उत्तर आहे डी. यजुर्वेद. पुढचा प्रश्न, कल्हणाची राजतरंगिणी कोणत्या शतकात रचली गेली? हे 10व्या, बी. 11व्या, सी. 12व्या, डी. 13व्या. बरोबर उत्तर आहे सी. 12व्या. पुढचा प्रश्न, कोणता काळ वल्लभी काळ म्हणून ओळखला जातो? ए. मौर्य काळ, बी. गुप्त काळ, सी. कुशाण काळ, डी. यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी. गुप्त काळ. पुढचा प्रश्न, वैदिक कालखंडात कोणत्या यज्ञात यज्ञ सामग्रीचा भाग म्हणून सुर वापरला जात होता? ए. राजसूया, बी. अग्निष्टोमा, सी. वाजपेयी, डी. सौत्रामणी.
बरोबर उत्तर आहे डी सौत्रामणी. पुढचा प्रश्न, ऋग्वेदानुसार दशराजाचे युद्ध कोणत्या नदीवर झाले होते? ए सरस्वती, बी गंगा, सी परुषणी, डी विटास्ता. बरोबर उत्तर आहे सी परुषणी. पुढचा प्रश्न, जहांगीरने इराणचा राजा शाह अब्बास प्रथम याचे चित्र काढण्यासाठी कोणाला पाठवले? ए बसवान, बी बिशनदास, सी मनोहर, डी दशरथ. बरोबर उत्तर आहे बी बिशनदास. शेवटचा प्रश्न, वेदांचे प्रमुख भाष्यकार सायन हे कोणत्या साम्राज्याशी संबंधित होते? ए पल्लव साम्राज्य, बी विजयनगर साम्राज्य, सी चोळ साम्राज्य, डी यापैकी काहीही नाही. बरोबर उत्तर आहे बी विजयनगर साम्राज्य.